तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीकच असणार. तर आज मी बनवते आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी. तर या थाळीमध्ये मी भगरचा भात मोकळा-मोकळा कसा करायचा ह्याच्यामुळे भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर एका वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची मी उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवलेली. ही आमटी तुम्ही नक्की घरी बनवून बघा. खूपच चमचमीत तयार होते. त्याचबरोबर अजून मी इथे बनवलेल्या आहेत उपवासाच्या पुऱ्या. तर अशी संपूर्ण थाळी मी बनवलेली आहे. तर फक्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये होणारी अशी साधी सोपी थाळी पटकन बघूया. आता सर्वात पहिले इथे आपल्याला एक वाटण करून घ्यायचं. इथे मी घेतले थोडेसे भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी. आता हे सर्व घालून आपल्याला मस्त अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर इथे मी घेतलेली एक कढई. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालायचं आपल्याला जिरं. जिरं आपल्याला छान तडतडू द्यायचे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 उकडलेले बटाटे. हे आपल्याला 1 मिनिटाकरता असे व्यवस्थित छान परतवून घ्यायचे. आता इथे मी घालते लाल मिरची पावडर. फक्त ही मिरची पावडर आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हे स्किप करू शकता आणि ह्या जागी तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता. पण इथे मी लालसर अशी आमटी करणार आहे, त्याकरता इथे मी लाल मिरची पावडर वापरली. आता इथे आपल्याला घालून घ्यायचे बारीक केलेली पेस्ट. त्यानंतर इथे आपल्याला घालायचे पाणी. पाणी थोडंसं जास्तच घाला, कारण आमटी नंतर शिजून आहे ना अशी घट्टसर होते. त्याकरता मी पाणी थोडंसं जास्तच घातलेलं आहे. आता सर्व परत एकदा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येईल. आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं कमीच घाला, कारण का नंतर शिजल्याच्या नंतर पाणी थोडंसं कमी आटतं. त्यामुळे मग आपली आमटी खारट होऊ शकते. तर हे बघा आता आमटीला आपल्याला 10 मिनिटाकरता अशी छान उकळ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली आमटी चमचमीत अशी उपवासाची तयार झालेली आहे. आणि आता ह्यावर मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. तर हे बघा आता आपली आमटी मस्त तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम आमटी सर्व्ह करून घेऊया. ही आमटी तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की घरी बनवून बघा. खूपच टेस्टी आणि खूपच छान लागते. तर आता आपली चमचमीत अशी आमटी तयार झालेली आहे. आता आपण मोकळा-मोकळा भगरचा भात कसा बनवायचा ते बघूया. आता सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे ओला कपडा. त्यावर मी भगर टाकून घेते. आता भगर तुम्ही अशी ना ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही अशी धुवून घेतली तरी चालेल. आणि जेव्हा तुम्हाला वापरायची असेल ना, तर तुम्ही एकदाच अशी पुसून छान भाजून डब्यात भरून ठेवली तरी चालेल, म्हणजे पटकन तुम्हाला ही वापरायला होते. आता इथे मी घेतलेली एक कढई. कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलंय. तुम्ही ह्या जागी इथे ना तेल घातलं तरी चालेल शेंगदाण्याचं. त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलंय. आणि जिरं आपल्याला छान मस्त तडतडू द्यायचे. आता तुम्ही ते प्लेन राईस करायचं असेल तर तुम्ही ते जिरं स्किप करू शकता. त्यामध्ये आता इथे मी भगर घालून घेतलेली आहे. भगर आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. बरेच जण काय करतात ना, पहिले पाणी घालतात आणि मग नंतर त्यामध्ये भगर घालतात. पण त्यामुळे काय होतं ना, आपला भात आहे ना चिकट होतो आणि असा मोकळा-मोकळा होत नाही. तर मी पहिले ना सर्वात पहिले अशी भगर नेहमी भाजून घेते. हे बघा सर्व साइडने, म्हणजे ना आतमध्ये ना तूप किंवा तेल जाऊन आहे ना व्यवस्थित आपला भात आहे ना असा सुटसुटीत आणि मोकळा-मोकळा होतो. त्यानंतर या भातामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालू नका. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. थोडंसं मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच एकदम स्लो गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटाकरता असंच याला वाफवून घ्यायचंय. जेणेकरून आहे ना आपला भात असा मस्त छान फुलतो. याला अजिबात हलवायची गरज नसते. तुम्ही बघू शकता आपला भात छान फुललेला आहे. आता मी याला 5 मिनिटाकरता साईडला ठेवून देते. तर आता आपला भात जोपर्यंत वाफून होतो तोपर्यंत आपण ना रताळ्याचे काप करून घेऊ. तर इकडे मी काही रताळ्याचे काप घेतलेले आहेत. त्याला थोडंसं ना साजूक तूप लावून घेतलेलं आहे. साजूक तूप लावून असं आपल्याला ना पॅनवरती किंवा तव्यावरती असं छान भाजून घ्यायचं. हे बघा एका साइडने आणि त्यानंतर परत दुसऱ्या साइडने असं मस्त त्याला तूप लावून झाकण ठेवून घ्यायचंय. तर हे बघा आपले कुरकुरीत असे रताळ्याचे काप मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आणि बघा तुम्ही भात आपला केवढा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. लगेचच चमच्याने असा मोकळा-मोकळा होतोय. तुम्ही बघू शकता. थंड झाल्यावरती ना एकदम भुरभुरीत असा आपला भात तयार होतो. या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने भात करून बघा. तुमचा भात एकदम मोकळा-मोकळा आणि सुटसुटीत. आता आपला भात पण तयार झालेला आहे. आता आपण बनवूया गरमागरम उपवासाच्या पुऱ्या. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे 2 वाट्या उपवासाचं राजगिरा पीठ आणि त्याचबरोबर उकडलेले बटाटे. हे मी ना असे मस्त ग्रेट करून घेतले. त्यामध्ये मी घालते थोडंसं जिरं, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं लाल मिरची पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आता हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जर जिरं आणि लाल मिरची पावडर नाही घालायचं असेल, उपवासाला नसेल चालत, तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे ना पिठाबरोबर असं व्यवस्थित ह्याचा ना असा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ना अजिबात पाण्याचा थेंब घालायचा नाहीये. आपण जे बटाटे जे टाकलेले आहेत ना उकडलेले, त्यानेच हे पीठ आहे ना छान मळलं जातं. म्हणजे त्याचं ते पाणी मॉइश्चर असतं ना, त्याच्यामुळेच हे पीठ छान मळलं जातं. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालू नका.
आणि जर तुम्हाला लागलं तर तुम्ही अजून अर्धा बटाटा याच्यामध्ये वापरू शकता. तर आता मी सर्व असा व्यवस्थित याचा एकजीव असा मस्त गोळा करून घेते. तर हे बघा अशा प्रकारे आपला आहे ना गोळा मस्त तयार झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ केवढं छान मळलं गेलेलं आहे आणि पिठाची तुम्हाला मी हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ प्रॉपर असं मळलं गेलं पाहिजे. आता आपण एक-एक आहे ना अशा छोटा-छोटा गोळा घेऊन आहे ना त्याची अशी पुरी लाटून घेऊया. हे राजगिऱ्याचं पीठ जे असतं ना ते थोडंसं ना असं फाटतं. त्याच्यामुळे जरा सांभाळून जरा आरामात तुम्हाला ही पुरी लाटून घ्यायची. त्यानंतर आता मी ना ह्याला ना असं गोल करून घेते. आता पुरीला आकार न देता सुद्धा तुम्ही ह्या अशाच पुऱ्या सुद्धा तळू शकता. पण मी थोडासा इथे गोल शेप करून घेतलेला आहे. तर हे बघा आता पुरी मी एक-एक करून तळून घेते आणि मी ना अशा भरपूर पुऱ्या लाटून घेतल्यात. त्याच्यामुळे आपल्याला तळायला आहेत ना पटापट असं इझी जाईल. तर हे बघा आपली पुरी केवढी टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता इथे. तर फायनली आता आपली उपवासाची आषाढी एकादशीची थाळी तयार झालेली आहे. खूपच चमचमीत ही थाळी तयार होते आणि या भाताला पण एक वेगळीच चव येते. मी आमटी सुद्धा वेगळ्या प्रकारची दाखवली. तुम्ही ही थाळी ह्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांना खूपच आवडेल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असंच छान-छान खात राहा.